हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे बटरस्कॉच केक ½ kg मध्ये. ठीक आहे, तर कटिंग कसं करायचं, आयसिंग कसं करायचं, शुगर सिरपने सो कसं करायचं, हे सर्व डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि कमेंट काय असतील तुमच्या तर तेही करू शकता. ओके, तर इथे मी शुगर सिरप व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे. आणि नेहमी काय करायचं, ज्यावेळेस आपण केक बनवतो तर बटरस्कॉच बनवतो तर त्याच्यामध्ये काय करायचं, 1 टेबलस्पून बटरस्कॉच क्रश ॲड करायचा शुगर सिरपमध्ये. ओके, आणि जो कोणताही फ्लेवर असू द्या, पायनॅपल असो, मँगो असो, स्ट्रॉबेरी असो, तर म्हणजे कसं त्या स्पॉन्जला आणि आतमध्ये तो फ्लेवर ॲड होतो. ठीक आहे, खूप छान लागतो असतो. कमीत कमी इमल्शन यूज करायचा. ठीक आहे, कमीत कमी यूज करायचा, म्हणजे जिथं अगदीच इमल्शन यूज करायची गरज आहे तिथंच फक्त यूज करायचा. बाकी अदरवाईज स्पॉन्जमध्ये इमल्शन ॲड नाही करायचा. एसेन्स करू शकता, ठीक आहे, पण जास्तीत जास्त कलरचा यूज कमी करायचा स्पॉन्जमध्ये तरी. ठीक आहे, हा सेकंड लेअर आहे. मी तर मालाचा बटरस्कॉच क्रश यूज करते. ठीक आहे, काय ॲडव्हर्टायझिंग वगैरे मालाची करत नाही. मला जो आवडतो तोच मी तर तुम्हाला सांगत आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तर क्रीममध्ये मी क्रश मिक्स करते. तर कधी कधी काय होतं की ज्यावेळेस आपण हा क्रीमचा लेअर देतो त्याच्यानंतर पण यूज करू शकतो, पण त्याच्यामध्ये काय असतं, आपलं स्पॉन्ज स्लिप होण्याची शक्यता असतं. जर तुम्ही लगेच केक बनवून देत असेल तर क्रीममध्येच मिक्स करायचं. आणि जर तुम्हाला 2-3 तासानंतर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही क्रीमवरती लावू शकता. ठीक आहे, तर आपला हा थर्ड लेअर आहे. थर्ड लेअरला पण शुगर सिरपने सोक करायचे. आणि क्रश, याच्यामध्ये तुम्ही बटरस्कॉचचे नट्स पण यूज करू शकता, पण मी शक्यतो फक्त बाहेरच लावते, कारण कस्टमरने जसं डिझाईन पाठवलेलं आहे तसं त्याच्यामध्ये यूज करते मी. ओके, आता आपण इथं क्रम कोट करून घेणार आहे. जर तुम्हाला बेकिंग क्लासेस वगैरे करायचे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. लाईव्ह ऑनलाईन ऑनलाईन पण करू शकतो, ऑफलाईन पण करू शकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देणार आहे. ठीक आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, क्रीम कशी बनवायची वगैरे वगैरे सर्व डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे. आणि खूप कमी प्राईज असणार आहे आपल्या क्लासची. म्हणजे ऑनलाईन असेल तर हाफ प्राईजमध्ये, आणि जर तुम्ही ऑफलाईन इथं समोर येऊन करणार असेल तर त्याचे थोडे चार्जेस एक्स्ट्रा असतात, कारण मटेरियल सर्व माझं असणार. ठीक आहे, तर क्रीम कशी बनवायची, परफेक्ट क्रीम आपल्याला अशी पाहिजे. ठीक आहे, तर क्रीमचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, क्रीम कशी बनवायची. ठीक आहे, परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी क्रीम आपल्याला लागते, ती कशी बनवायची. आणि हा थोडासा कलर चेंज होता, ह्याच्यामध्ये थोडंसं मी गोल्ड कलर मिक्स केलेला आहे. कलर म्हणजे कस्टमरने फोटो पाठवलं होतं, सेम ॲज इट इज तसा बनवून द्यायचं होतं, त्याच्यामुळे हा प्रॉपर व्हाईट नाही दिसत बटरस्कॉच केक असून पण. बटरस्कॉचचे खूप एवढे डिझाईन आहेत ना, काही येल्लो कलरमध्ये आहेत, काही डिझाईनमध्ये कस्टमाइज केक असतात, आणि एक ऑफ व्हाईट कलरमध्ये येतो, एक व्हाईट कलरमध्ये येतो. खूप सारे डिझाईन असतात, प्रत्येकच फ्लेवरचे खूप सारे डिझाईन असतात. ठीक आहे, तर आपल्याला हे तर स्क्रॅपरने स्क्रॅप करून
नाईफने वरती क्लीन करायचं. ते वरती कसं प्लेन दिसलं पाहिजे आणि प्रॉपर फिनिशिंग आपल्या केकला दिसली पाहिजे. ठीक आहे. तर सिंपल डिझाईन आहे. असेच. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट पण करू शकता की तुम्हाला केक बनवताना काय प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. तर त्याच्यावरती पण ॲन्सर केला जाईल, व्हिडिओमध्ये केला जाईल किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा रिप्लाय. इथं मी घेतलं आहे न्यूट्रल जेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे बटरस्कॉचचा एसेन्स आणि हा कस्टमरने पाठवलेला फोटो आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गोल्ड कलर यूज केलेला आहे. ठीक आहे. तर हा पहिला माझ्याकडे केलेला होता त्याच्यामध्येच आणि नंतर तो ड्रिपिंग केलेला असतं तर ते खाली येतं. तर फोटोमध्ये पाठवलं होतं तर सेम आपल्याला तसं बनवून द्यायचं आहे. पण मध्ये काय होतं, मध्ये पूर्ण असं प्लेनच आहे आणि तिथं ग्लेज वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे. मी फोटो शेअर केलेला आहे, तुम्ही लास्टमध्ये पाहू शकता. सिंपल डिझाईन आणि खूप छान वाटतं. ओके. आणि इथे मी स्टार नोझल घेतलेला आहे. तुम्ही स्टार नोझलचे खूप डिझाईन आहेत, ते पण नोझल पण खूप सारे असतात. हे स्मॉल आहे. दुसरं एक आपण रोजेस बनवतो ते एक येतं, ज्याच्यावरती अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे. सिम्पलच आहे, पण काही काही लोकांना सिम्पलच डिझाईन आवडतात. कारण लोकांचं काय असतं की लुक कुणाला नाही. इथं बटरस्कॉचचा 5 स्टार रेटिंग आहे. ओके. खूप बटरस्कॉच, पायनॅपल खूप सेल होणारे आपले आहेत केक हे. इथे मी बटरस्कॉच हे नट्स घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि हेच आपल्याला क्रश करायचे आहेत आणि हेच वरती आपल्याला टॉपिंगला लावायचे आहेत वरती. अशा प्रकारे लावून घ्यायचे सर्व. तर अशा प्रकारे सर्व आपण लावून घेतलं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट टाईम मी व्हिडिओ कुठेच फास्ट केलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व समजणार आहे. ठीक आहे. आणि हेच आपले बटरस्कॉचचे नट्स आहेत, तेच आपण क्रश करायचे. तर मिक्सरमध्ये नाही करायचं, कारण ते एकदम त्याला पाणी सुटतं, स्वेटिंग होतं. तर मग काय करायचं, जर ग्लास असेल तर ग्लासमध्ये आपला जो चपाती बनवायचा बेलणं असतं त्याने मी करते. आणि दुसरा एक ऑप्शन आहे जो आपण फाउंडंटचं जे असतं ना त्याने पण करू शकतो. अशा अर्धवट करायचे, खूप छान लागतात. काही काही कस्टमरांची रिक्वेस्ट असते की हे क्रम्स असतात ना ते जास्त यूज करा. ठीक आहे. कारण क्रम त्याच्या टेस्टी लागतात आणि क्रंची असतात. म्हणून ह्याचं नाव आहे आपला केकचं क्रंची बटरस्कॉच केक. ओके. क्रंची असतात म्हणजे चिक्की टाईप असतात. चिक्की कशी आपण खातो सेम. ठीक आहे. तर अशा प्रकारे खाली लावून घ्यायचं. तर कस्टमरने फोटो पाठवलेला आहे त्याप्रमाणेच आपण बनवलेला आहे. इथं अशा प्रकारे आपला केक झाला आहे रेडी. तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आपला व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. सिम्पल सोबर डिझाईन असतात. ठीक आहे. आपलं ग्लेज बघा कसं तर खाली खाली येते. अशा प्रकारे आपला केक झाला आहे रेडी. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.